आज सकाळी रानात जायची तयारी सुरू झाली होती. रान काही लांब नाही आहे, आम्हीच रानात राहतो. तर 1 मिनिटाचं अंतर नसेल, फक्त 1 मिनिट लागत असेल आम्हाला रानात जायला. तर घरातली सगळं कामं आवरली. सगळं म्हणण्यापेक्षा मी फक्त स्वयंपाक केला होता, यांचा डबा भरला आणि ते सगळं झाकून ठेवलं आणि रानात यायला निघाली. कारण उन्हाच्या आधी मला घरी जायचं होतं. सोनू अजिबात उन्हात दम काढत नाही आणि तिला सहन पण होत नाही त्यामुळं. तर पहिल्यांदा तिला आल्यानंतर सावलीत बसायला जागा शोधली आणि तिला बसवून दिलं. तरी ना तिला सावलीत बसवलं तरी ती माझ्या मागं फिरणं तिचं सुरूच होतं. पाणी बिणी फुल तयारीत आली होती आणि तिला असं म्हणजे कुठं बाहेर निघाली ना की भारी वाटतं. ती पण आम्ही शहरात राहिल्यासारखंच आहे, फक्त दारातनं घरातनं दारात एवढंच काम असतं या. तर तिला बाहेर निघाल्यानंतर भारी वाटतं, पण सहन पण होत नाही. थोड्या उशीर भांगलं असेल, म्हणजे मी 10 वाजता आले होते आणि 1 वाजता घरी निघून गेली. 4 सार्ट 5 सार्ट झालं होतं. राहिलेलं म्हणलं उद्या करूया, कारण मला जेवायचं पण होतं आणि घरी जाऊन घरची कामं पण होती. आल्यानंतर पहिल्यांदा तिला झोपून दिलं. ऊन पण भरपूर झालं नाही, तर तिचं उन्हात हिंडणं सुरूच होतं. आणि कपड्याचा अवतार तर बघा कसं करून ठेवला आहे. तर लाईट ये जा करतो होती, त्यासाठी पाणी भरायला घेतलं पहिल्यांदा. मला इकडे यायची खरंच जाम भीती वाटते, कारण इकडे एक साप आहे ना, तो इकडनंच हिंडत असतो, इकडून कुठं दुसरीकडे कुठं जातच नाही. तरी पण यावं लागतं, पर्याय नसतो काही गोष्टींना. तर आमची टाकी भरायची राहिली होती, ती काय मला भरता येत नाही, त्याला 2 माणसं लागतात तिथं धरायला. त्यामुळे म्हणलं नको, हे आल्यानंतर भराईल. त्यांची टाकी खाली झाली होती, म्हणलं त्यांना तुम्हीच भरून घ्या, मी नंतरनं भरते, कारण मला पाणी भरून ठेवायचं तो कळशाही त्यासाठी. आणि इकडं खाली बघा, विहिरीतलं पाणी खाली जायला लागले. आता उन्हाळा आला म्हणलं ना, पाण्याची टंचाई आम्हाला पण भासायला लागते. एवढी डेअरिंग करून गेली होती विहिरीकडे, पण खाली बघितल्यानंतर मला चक्कर येत होती आणि त्यात मला पोहता येत नाही. पहिल्यांदा तिथून पळ काढला आणि मला घरची कामं आवरायची होती.